आज 5 सप्टेंबर हे शिक्षक दिवस आहे आणि माझ्या आयुष्यातला आज दुःखाचा दिवस आणि आनंदाचा तो दिवस आहे. म्हणजे प्रत्येकाला वेळ कमी दिलेला आहे म्हणजे मी बोलत होतो. माझे वडील प्रताप विद्या मंदिराला खूप मोठे संस्थेमध्ये प्राचार्य होते आणि आज त्यांचा जन्मदिवस पण आहे आणि ते हाडाचे शिक्षक होते, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक होते आणि आज शिक्षक दिवस आहे आणि ते आमच्यामध्ये हयात नाही. तर घरी आज कार्यक्रम होता, मी घरी पाहिजे होतो पण आग्रहाची विनंती म्हणून त्याला आपल्यामध्ये हजर झालो. तर बोलायचं खूप काय पण थोडंसं माझं मन करून आलेलं आहे. मी जवळपास आपल्या कुटुंबामध्ये लोकशाहीच्या 4 वर्ष झाले मी जॉईन झालो आणि 2-4 दिवस मला लोकशाहीला थोडे सरांनी जॉईन केल्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये विमान कोसळलं. तर विमान जसं कोसळलं तर मी तहसीलदार साहेबांजवळपास गेलो होतो. तर मला कळल्याबरोबर मी त्या क्षणाला तहसीलदार साहेबांच्या PI साहेबांच्या पुढे आणि सर्व टीमच्या पुढे मी जाऊन तिथं मी हजर होतो आणि फोनवर मी आदरणीय गुरु साहेबांना, गोडे साहेबांना, राजेशजी यावलकर साहेबांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी त्या क्षणाला तिथून माझ्याकडनं फोनवर बातमी घेतली आणि सर्वच त्यांनी किंवा सर्व टीव्ही ज्या आहेत चॅनल्स आहेत तर त्या चॅनलच्या आधी सर संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आपल्या लोकशाहीची बातमी प्रदर्शित झाली, प्रकाशित झाली आणि तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास होता तो अतिशय खडतर पण होता. तर ती बातमी माझी आयुष्यातली खूप म्हणजे तुम्ही मला मोठं केलं त्या बातमीने. आपला पेपर संपूर्ण भारतभर गेला. त्याच्यानंतर मला वेळोवेळी एक कुटुंब म्हणून सर्वत्र आपली जी टीम आहे, माझे पप्पा वारले तेव्हा सुद्धा आपले सर्व टीम आमच्या घरी येऊन गेली. तर मला नाही वाटत की असा एकही पेपर म्हणा, न्यूज चॅनल असेल की आपल्या एखाद्या सदस्याच्या घरी जर काही एखादी घटना घडत असेल सुखादुखाची तर ते आपल्यामध्ये हजर होतील. पण लोकशाहीचा समूह हा एकमेव असा आहे की आपल्या वार्ताहराच्या घरी एखादी वाईट घटना घडली किंवा आनंदाचा क्षण असला, कोणाच्या आई वडिलांची काही घटना घडली तर हे कुटुंब म्हणून येतात, हजर असतात. तर याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला? मला सर याच्यानंतर पण मला बऱ्याच दैनिकांनी आता ऑफर पण केलेली होती, पण मी त्यांना सांगितलं की लोकशाही मी घरीपर्यंत सोडणार.